नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज YouTube चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासत आहोत द्वितीय सत्र परीक्षा 2026 विषय मराठी इयत्ता 6वी ची प्रश्नपत्रिका. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. हा पेपर मित्रांनो दोन भागामध्ये आहे. एक तोंडी परीक्षा 10 गुणांसाठी. यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आणि विभाग दुसरा आहे लेखी चाचणीमध्ये तुम्हाला या ठिकाणी पुढील प्रमाणे प्रश्नांची उत्तर द्यायची आहे. बघा, प्रश्न चौथा आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे 8 ते 10 ओळीत कथा लिही व कथेला योग्य शीर्षक दे. सोनू नावाचा मुलगा, टिंबटिंब चित्रकलेची आवड, टिंबटिंब याच्या आधारे एक गोष्ट तुम्हाला तयार करायची आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने करू शकता, पण गोष्ट एक नमुना गोष्ट मी या ठिकाणी तयार करून दिलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांनो सुद्धा व्हिडिओ शेअर करा. मग गोष्टीला नाव दिलं सोनूची जिद्द आणि गोष्ट या पद्धतीने आपण तयार केलेली आहे. तुम्हाला गोष्ट आवडल्यास व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि शेवटी या गोष्टीचं जे तात्पर्य आहे ते पण आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. संकटात हार न मानता प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते. खालील उतारा वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. हा पूर्ण उतारा आपल्याला वाचून घ्यायचा आहे काळजीपूर्वक आणि त्या आधारित प्रश्नांची उत्तरे आपण पुढे पाहणार आहोत. वरील उतार्यावर आधारित हे प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. खालील आकृती पूर्ण करा. कुस्तीसाठी काशाबाचे शरीर बळकट होण्याची कारणे. उतार्यानुसार पहिलं कारण आहे शाळेला पळत जाणे येणे आणि दुसरं कारण आहे अनवाणी पायाने धावणे. महत्वाचा प्रश्न, सन 1952 मधील ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळाले तो खेळ. उत्तर आहे कुस्ती. सन 1952 मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पाडल्या तो देश. उत्तर आहे फिनलंड. आणि उतार्या समर्पक शिक्षक दे. तर उत्तर आहे काशाबाचे कुस्ती प्रेम. तुम्ही वेगळं सुद्धा या ठिकाणी उत्तर देऊ शकता. खालील उतारा वाच व त्या खालील प्रश्नांची विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दे. आता हा उतारा काळजीपूर्वक वाचायचा आणि शेवटी याच्यावर आधारित प्रश्नांची उत्तर आपल्याला. बघा, प्रश्न आहे उतार्याच्या आधारे आकाशचा एक गुणविशेष लिही. उत्तर आहे आकाश हा अभ्यासू, मेहनती व आज्ञाधारक मुलगा होता. आकाश स्पर्धेत यशस्वी होण्याची कारणे. उत्तर आहे योग्य वेळ व मेहनत. वक्तृत्व स्पर्धेसाठी कोणत्याही 2 सूचना करवली. उत्तर, प्रत्येक स्पर्धकाला बोलण्यासाठी 3 ते 5 मिनिटांचा वेळ दिला जाईल. आणि विषयाची मांडणी, आवाजातील चढ उतार आणि आत्मविश्वास यावर आधारित गुण दिले जातील. खालील कविता वाचून प्रश्नांची उत्तरे लिही. ही कविता वाचायची. आता उजाडेल खिन्न अंधार, आता ओसरेल पार यावर आधारित प्रश्नांची उत्तर आपल्याला पुढे बघायची आहे. पुढील कवितेच्या ओळींचा अर्थ लिहायचा आहे. सूर्योदय झाल्याच्या आनंदाने पारिजातक आपल्या फुलांची उधळण करेल व त्या फुलांच्या गोड, कोवळ्या व गार असणाऱ्या सुगंधात आजूबाजूचा परिसर थरारून जाईल. त्याचं उत्तर आहे आनंदात पारिजात उधळीत बरसात गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल आता उजाडेल. पांढरा या शब्दाचा कवितेत आलेला शब्द लिह. तर उत्तर आहे शुभ्र. कवितेतील यमक जुळणारी कोणती एक जोडी शोधून लिह. उत्तर आहे उजाडेल आणि मोहरेल. उन्हाळी सुट्टीतील तुझे अनुभव 7 ते 8 वाक्यात किंवा शब्दात लिह. उत्तर, माझी उन्हाळी सुट्टी. परीक्षा संपली की उन्हाळी सुट्टी सुरू होते आणि मला खूप आनंद होतो. या सुट्टीत मी माझ्या मामाच्या गावाला जातो. अशा पद्धतीने तुम्ही सुट्टीमध्ये केलेल्या मजेची माहिती या ठिकाणी लिहायची आहे. या ठिकाणी एक नमुना उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक नक्की करा. खालील सूचना वाच व दिलेल्या तक्त्यात त्यांचे वर्गीकरण कर. बघा, रुग्णांशी हळू आवाजात बोलावे. पुण्याला जाणारी गाडी फलाट क्रमांक 4 वर उभी आहे. आरक्षित तिकिटासाठी रांगेत उभे राहा आणि रुग्णांसंबंधी इथे चौकशी करा. तर यातल्या कोणत्या सूचना या एसटी स्थानकावरच्या आणि कोणत्या रुग्णालयातल्या आहे असे तिचं आपण या ठिकाणी काय केलंय वर्गीकरण केलेलं आहे. खालील वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हाचा वापर करून वाक्य पुन्हा लिही. आपली सहल नीट पार पडेल का, इथे प्रश्नचिन्ह आपण देणार आहोत. आणि या विचारात अजय शाळेत पोहोचला पूर्णविराम. दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही. चौकटीतील मन ओळख लिही. बघा, चौकटीतील मन ओळखायची ट्रिक मी तुम्हाला सांगितली. कुठला तरी एक शब्द या ठिकाणी तयार करायचा आणि मग ते शब्द असणारी मन आठवण्याचा प्रयत्न करायचा. या ठिकाणी मला दिसतंय डोंगर,
आणि म्हणून दुरून डोंगर साजरे. बघा इकडे आड तिकडे विहीर या शब्दाचा वापर करून वाक्य तयार करवली. म्हणजे दोन्हीकडे सारखी परिस्थिती. दोन्हीकडून संकटात सापडल्यावर धनाजीची स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली. असं मी या ठिकाणी वाक्यात उपयोग या ठिकाणी केलेला आहे. तुम्ही वेगळं वाक्य या ठिकाणी वापरू शकता. चौकटीतील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा योग्य पर्याय निवडवली. बघा या ठिकाणी शब्द अगोदर तयार करायचा आहे आणि त्याला पर्यायी असणारा शब्द या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. तर चौकटीपासून दिनकर हा शब्द तयार होतो. दिनकर समानार्थी शब्द आहे रवी, म्हणून आपण उत्तर दिलंय रवी. तुझ्या परिसरात डॉक्टर अथवा शाळेतील शिक्षक यापैकी एका व्यक्तीविषयी 4 ते 6 वाक्यात माहिती लिही. तर या ठिकाणी आमचे डॉक्टरविषयी माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमची माहिती या ठिकाणी लिहायची आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. पुढील घटना योग्य व सुसंगत क्रम लावून पुन्हा आली. या घटना दिलेल्या आहेत आणि या घटना योग्य क्रमानुसार आपण या पद्धतीने लावलेल्या आहेत. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि अशा पद्धतीने. सूचनेनुसार उत्तरे लिही. आजीने तिला गोष्ट सांगितली या वाक्यातील सर्वनाम लिही. तर या ठिकाणी तिला हे सर्वनाम आहे. घरासाठी कोणते विशेषण योग्य होणार नाही ते पर्यायातून लिही. कौलारू घर असते, दुमजली पण असते आणि टुमदार पण असते. पाणीदार घर नसते म्हणून पाणीदारला आपण गोल केलेला आहे. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी करताच मोर नाचू लागला. वरील वाक्यात मोर ऐवजी लांडोरे नाम घेतल्यास कोणते क्रियापद येईल? योग्य पर्याय गो असं म्हणाल. आकाशात काळा ढगांनी आकाशात गर्दी करताच लांडोर नाचू लागली. म्हणजे लांडोरी स्त्रीलिंगी आहे म्हणून क्रियापदाचं रूप सुद्धा स्त्रीलिंगी होईल. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, इयत्ता 6वीच्या वर्गातील विद्यार्थी अभ्यासात मग्न हे वाक्य वर्तमान काळी करण्यासाठी खालीलपैकी कोणते क्रियापद योग्य होईल? मग्न आहेत म्हणून नंबर 3चं उत्तर आहे आपलं. खालील वाक्याचा काळ ओळखून लिही. अजय सहलीला जाणार आहे. तर वाक्याचा काळ आहे साधा भविष्यकाळ. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. तुम्हाला परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.